हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मराठीमध्ये क ख ग हे इंग्रजीमध्ये कसे लिहायचे आणि कानामात्रा असलेले आणि नसलेले शब्द आपण इंग्रजीमध्ये कसे लिहू शकतो. त्याआधी आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे फोनिक्स साऊंडची माहिती असणे गरजेची आहे. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि फोनिक्स म्हणजे काय तुम्हाला माहिती नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोनिक्सची लिंक शेअर केली आहे, तिथे जाऊन तुम्ही फोनिक्सचे व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामुळे तुमच्या बरेचशा कन्सेप्ट क्लिअर होतील. गाईज, इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची ही फर्स्ट स्टेप असते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता तर तुम्हाला ह्याबद्दल अजून जर चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवे असतील तर मी ते तुम्हाला शेअर करेल. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. क ख ग शिकणे हे आपला बेसिक पाया असतो मराठीचा. जसं आपण मराठीमध्ये लिहिण्यासाठी वाचण्यासाठी क ख ग शिकतो त्याचप्रमाणे आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा क काकी असते. त्याचा यूज करून आपण क ख ग इंग्लिशचे आपण शब्द बनवू शकतो किंवा अक्षर बनवू शकतो. जसं की आपल्या मराठीमध्ये अ आ इ ई उ ए ऐ ओ औ आ हे असतात स्वर आणि क ख ग असते आपले व्यंजन. तर या सुरांचा वापर करून आपण मराठीमध्ये शब्दांना काना मात्रा वेलांटी देतो. त्याचप्रमाणे सेम आपल्या इंग्लिशमध्ये सुद्धा असते की आपण त्यांचे साऊंड वापरून त्यांना आपण त्या प्रकारे आपण काना मात्रा वेलांटी देऊ शकतो, म्हणजे त्यांचा साऊंड आपण क्रिएट करू शकतो. तर ए साठी अ, आ साठी डबल ए किंवा अ. शक्यतो करून आपण एच लावतो. जर सिंगल असेल तर आपण डबल ए लावतो. ई, आता ई आहे ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई, त्याला आपण म्हणू छोटी ई आणि मोठी ई. तर पहिल्या ई साठी छोटी ई साठी आहे आय आणि दीर्घ ई साठी आहे डबल ई. ई का? कारण की तिचा साऊंड असतो लॉंग. ई असं तिचं साऊंड होतं म्हणून आपण तिला डबल ई लावतो. उ, उ याच्यामध्ये पण दोन आहेत, ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ. ऱ्हस्व म्हणजे छोटा, त्याचा साऊंड छोटा असतो, त्याच्यासाठी आपण यू असं वापरतो. आणि आहे दीर्घ उ म्हणजे त्याच्यासाठी आपण डबल ओ वापरतो, त्याचा साऊंड आहे लॉंग, उ असा होतो. ए, ए साठी आहे ई. ऐ, ऐ साठी आहे ए आय. नेक्स्ट आहे ओ, ओ साठी आहे ओ औ, औ साठी आहे ए यू औ. अम साठी आहे ए एम अम किंवा ए एन आहा. आपण हवं तसं ते यूज करू शकतो. नेक्स्ट आहे आहा, ए एच आहा. आहा हा शेवटचा स्वर आहे आपला मराठी मूळ व्यंजनांमधला. आहा. आय होप सो गाईज तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असणार आहे की आपण स्वर कसे लिहायचे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. या स्वरांचा वापर करून आपण मराठीमध्ये जसं कानामात्रा लिहू शकतो तसेच आपण इंग्लिशमध्ये सुद्धा शब्द आपण त्याचे तयार करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. इंग्लिशमध्ये व्यंजन कसे लिहायचे. आपले असतात क ख ग घ, हे आपले आहेत सर्व व्यंजनं. क ख ग घ च छ ज झ अप टू ञ पर्यंत आपण लिहितो. तर आपण त्यात इंग्लिशमध्ये कशी लिहायचे ते आपण बघूया. के साठी असतं क, ख साठी असतं के एच, ग साठी असतं जी, घ साठी असतं जी एच, च साठी असतं ची सी एच, छ साठी असतं सी डबल एच. बघा इथे मित्रांनो लक्ष द्या, च साठी असतं ची सी एच आणि छ साठी असतं सी डबल एच. रेफरन्स बघा, इथे ची सी एच आहे आणि तिथे सी डबल एच आहे. ज साठी आहे जे ए आणि झ साठी आहे जे एच ए. त्यांचा साऊंड सेम असतो, फक्त एक शॉर्ट साऊंड असतो आणि एक लॉंग साऊंड असतो, म्हणून शेवटी ए आहे आणि झ मध्ये जे एच ए आहे. ट साठी आहे टी ए आणि ठ साठी आहे टी एच ए. इथेही तोच फरक आहे, टी ए आणि टी एच ए. ड, डी ए ड. ढ साठी आहे डी एच ए ढ. न, न साठी आहे एन ए न. त, त साठी आहे टी ए ट त. थ, थ साठी आहे टी एच ए थ. आता इथे त आणि थ मध्ये फरक बघा. त आणि थ याचं साऊंड सेम आहे, फक्त थ हा थोडासा लॉंग जातो आणि थोडंसं हार्ड आहे, म्हणून याच्यामध्ये एच आहे, टी एच ए थ. द, द साठी आहे डी ए द आणि ध, ध साठी आहे डी एच ए ध. हा पण कसा आहे, थोडंसं हार्ड असल्यामुळे याच्यामध्ये एच आपण ॲड केलेला आहे किंवा असतो ॲड केलेला ऑलरेडी. न, एन ए न. प, पी ए प. फ, पी एच ए फ. आता प आणि फ मध्ये तुम्ही फरक बघू शकता. पी साठी आहे पी ए आणि फ साठी आहे पी एच ए. ब आणि भ सेम साऊंड आहे, फक्त एक सॉफ्ट आहे एक हार्ड आहे. बी, बी ए ब भ, बी एच ए भ. म, एम ए म. य, वाय ए य. र, आर ए र. ल, एल ए ल. शेवटी तुम्ही बघू शकता ल अ
र अ आपण अचा सुद्धा साऊंड त्याच्यामध्ये घेत आहोत, म्हणून त्याच्या पाठीमागे आपण काय करत आहोत, ए लिहत आहोत. व वी ए व, श एस एच ए श आणि क्ष एस एच ए श, श श दोन असतात, दोघांना आपण सारखंच लिहितो. स एस ए स, ह एच ए ह, ळ ळ ळ साठी आहे एल ए ळ, ल ल अ. नेक्स्ट आहे क्ष 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 साठी आहे के एस एच ए क्ष, केचा साऊंड आहे आणि एस एच ए क्ष. नेक्स्ट आहे त्र टी आर ए त्र त्र टी आर ए त्र. नेक्स्ट आहे ज्ञ 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 ज्ञानेश्वराचा ज्ञ, ज्ञ साठी आहे डी एन ए बाय ज्ञ. आय होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असणार आहे की प्रॅक्टिसिंग तुम्ही याची प्रॅक्टिस कराल, लिहाल, वाचाल, तेव्हा तुम्हाला हे इझी जातील आणि तुम्ही असकलितपणे इंग्लिश बोलू शकाल, वाचू शकाल. आतापासून प्रॅक्टिस करा तर तुम्हाला हे इझी जाणार आहे. तर आपण क ची बाराखडी शिकूया. आता आपण बघितलं स्वरव्यंजन, आता बघूया आपण बाराखडी. क क चा इंग्लिशमध्ये साऊंड होतो के, क चा साऊंड होतो के. आणि आपण साऊंड करताना क कसं म्हणतो, क प्लस अ, क क प्लस अ क. म्हणून के लिहिताना जेव्हा क ची बाराखडी लिहितो इंग्लिशमध्ये तेव्हा आपण काय लिहितो, के ए क, के ए क. ओके, सो के ए क, के आ क. त्याच्यासाठी पण के ए, का साठी पण काय होते, के एच होते. जसं मी सांगितलं तुम्हाला आधीच की आपण डबल ए किंवा ए सुद्धा वापरू शकतो. की आता ही आहे की ची ह्रस्व मार्गा, की ची छोटी वेलांटी क आई. तर लिहिला आपण क आई की. क क ची दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ मात्रा क, के डबल ई की. कु के यू कु, इथे आहे ऊची मात्रा, ह्रस्व ऊची मात्रा के डबल ओ कु, के डबल ओ कु ही आहे ऊची दीर्घ मात्रा म्हणून के डबल ओ कु. के ए ची मात्रा आहे इथे म्हणून के ई के. कै ऐ ची मात्रा आहे म्हणून के ए ऐ ऐ. को ओ ची मात्रा आहे म्हणून ओ आणि के ओ को. कौ औची मात्रा आहे म्हणून ए यू आणि क, के ए यू कौ. कम आमची मात्रा आहे म्हणजे ए एम आणि क, के ए एम कम. कहा के ए एच कहा. आता नेक्स्ट आपल्या याच्यामध्ये ती आपली इथे बाराखडीच असायची, आता 14खडी आलेली आहे. त्यानुसार कॅ आणि क हे दोन एक्स्ट्रा साऊंड आपल्या याच्यामध्ये ॲड झालेले आहेत मराठीच्या स्वरव्यंजनांमध्ये. तर कॅ के ए कॅ, क के ओ क आणि क्री के आर आय क्री. आय होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत कळालेलं असणार, तुमचे डाऊट्स क्लिअर झालेले असतील. जर नसेल झाले तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याच्याबद्दल परत प्रश्न विचारू शकता. मी याच्यामध्ये इन डिटेल व्हिडिओ परत बनवेल जे की तुम्हाला इझिली हे समजेल की आपण रीडिंग रायटिंग कसं करायचं याचं. नेक्स्ट क नंतर आहे ख, ख खा खी खी, खू खे खै खो खौ खम कहा. सेम क काकी सारखंच हे काय आहे, क ची बाराखडी सारखंच हे आहे ख ची बाराखडी. आता याच्यामध्ये खेचं साऊंड आपण काय बघितलं, खचं के एच ख, के एच ख. सेम खा के एच ए खा, शेवटी ए लागलेला आहे, आ साठी आपण ए वापरला, आच्या मात्रासाठी के एच ए खा कानासाठी. खी के एच आय खी. खी खीची दीर्घ वेलांटी, ईची दीर्घ वेलांटी खी, के एच डबल ई खी. खू के एच यू खू, के एच डबल ओ खू, कारण की ही आहे ऊची दीर्घ मात्रा मोठा ऊ. खे के के एच ए, के एच ई खे, के एच ई खे. खै के एच ए आय खई, ऐची मात्रा ओ, के एच ओ ओची मात्रा. खऊ खऊ म्हणजे औची मात्रा, के एच ए यू खऊ. खम खम म्हणजे आहा आमची मात्रा, के एच ए एम खम. आहा खा खा म्हणजे आहाची मात्रा, के एच ए खहा. ख्या ख ख्रू, ख्याची आहे के एच ए ख्या. खा आणि ख्या सेमच लिहितात पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन, त्याचं उच्चारण वेगळं असतं. ख के एच ओ ख आणि आहे क्री, के एच आर आय क्री. हे जसं की आपण 14खडीनुसार आपल्या दोन साऊंड सेशनमध्ये ॲड झालेले आहेत. होप सो गाईज तुम्हाला हे इथपर्यंत कळालेलं असणारच आहे.
प्रॅक्टिस करायची, रीडिंग करा, तेव्हाच तुम्हाला ऐसवर व्यंजन तुमच्या तोंडपाठ होतील आणि तुम्ही इझिली हे वाचू किंवा बोलू शकता. चला तर मग आता सुरुवात करूया की कानामात्रा नसलेले शब्द आपण कसे लिहू शकतो मराठीमधले, ते पण इंग्लिशमध्ये. तर त्याची आपण आता सुरुवात करूया. फर्स्ट आहे नमन. न नमन. आता इथे नमनसाठी आपण वापरणार आहोत, न साठी आपला साऊंड आहे इंग्लिशमध्ये NA न, M साठी आहे MA म, आणि N साठी आहे न, NA प्लस MA प्लस न. आता तुम्ही शेवटी म्हणाल की न साठी तर आपण NA वापरतो, मी इथे नुसतंच न का लिहिलं, ए का नाही लिहिलं. तर त्याच्यासाठी की जो शेवटचा आपलं मुळाक्षर आलेलं असतं तर त्याच्यामध्ये त्याचा साऊंड ऑलरेडीच लॉंग झालेला असतो, म्हणजे ते ए लिहिण्याची गरज पडत नाही. NAMAN न. नेक्स्ट आहे यमन. यमन. साठी इंग्लिशमध्ये काय वापरतो आपण, YA. M साठी वापरतो MAM, आणि N साठी वापरतो न. इथे पण तेच आहे, शेवटी न एंडिंगला आलेला आहे, त्याचं ऑलरेडी साऊंड लॉंग असल्यामुळे आपण तिथे ए वापरणार नाही, लिहिणार नाही इंग्लिशमध्ये. YAMAN यमन. सो अशाच प्रकारे तुम्ही ही टेक्निक यूज करून बिना कानामात्रा असलेले नावं किंवा शब्द तुम्ही बनवू शकतात. तुम्ही याची प्रॅक्टिस करा, जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट व्हाल. नेक्स्ट भगत. आता हे पण बिना कानामात्रा वेलांटी असलेले आहे. भगत. भ साठी आहे BHA. भ साठी आपण वापरतो BHA भ. ग साठी वापरतो GA ग, आणि त साठी वापरतो आपण टी. आपण काय वापरतो टी. तर टी का वापरतो एकाने, कारण की त्याचा ऑलरेडी लॉंग साऊंड असल्यामुळे आपण तिथे ए टाकत नाही. भगत. BHAGAT भगत. तुम्ही अशीच बाराखड्याचा वापर करून समोर ठेवून तुम्ही ते हवे तसे ते शब्द, हवे तसे ते नाव तुम्ही ते बनवू शकता. ह्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप मस्ट आहे. तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला इझिली या सगळ्या गोष्टी समजतील. नेक्स्ट आहे किरण. आता याला आहे वेलांटी. क ला आहे मोठी वेलांटी, ई ची मोठी वेलांटी की. KI साठी आहे KI, R साठी आहे RA, आणि N साठी आहे न. किरण. किरण. इथे आपण दिलेली आहे की ची मोठी वेलांटी किरण. समजलं गाईज तुम्हाला? जर याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी तिथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल. नेक्स्ट आपण बघूयात की असेच कानामात्रा वेलांटी असलेला नेक्स्ट शब्द कोणता आहे. खिलेश. इथे ख ला आहे ईची वेलांटी, ल ला आहे एची मात्रा आणि श. खिलेश. खी साठी आहे KHI, ल साठी आहे ले साठी आहे LA ले, आणि श साठी आहे SH. श साठी आपण SHA वापरतो, पण इथे ते सांगितलं आपण शेवटी ए लावणार नाही. KHILESH खिलेश. कळालं तुमचं? आयसो होप डाऊट क्लिअर झाला असणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नावं बनवू शकता. नेक्स्ट आहे नाव त्याच्यामध्ये कृष्ण. आता इथे बघा हे आहे जोडाक्षर. अर्धा श आणि त्याला न जोडलेला आहे, अर्धा श आणि त्याला न. तर तो कसं लिहायचा? क्रू साठी आपण वापरतो KRU क्रू. श साठी वापरतो SHA श. आता इथे बघा SHA श इथे एका घेतला, कारण की हा त्या शब्दाच्या मध्ये आहे, शेवटी नाही म्हणून आपण SHA वापरला. नंतर आहे प्लस न, KRUSHA न. कृष्ण. शेवटी आपण जर आपल्याला कृष्ण, आता बरेच जण कृष्ण असं नाव लिहितात, जर तसं लिहायचं जर असेल तर आपण शेवटी तिथे ए टाकायचा, म्हणजे आची मात्रा. कृष्णा. NA KRUSHANA. आपण अशा प्रकारे कृष्ण हे नाव बनवू शकतो. होप सो गाईज तुम्हाला हे समजलेलं असणार आहे, क्लिअर असणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.